and welcome you all to Rachna's Navangel World. मी आहे सनी. आणि मी आहे रचना. सो आज आम्ही फर्स्ट टाइम रिॲक्ट करणार आहोत एका मूवी ट्रेलरला. वी बोथ द मराठी कपल रिॲक्टिंग टू अ हिंदी ट्रेलर आणि मूवीचं नाव आहे थलायवी. सो थलायवी इज अ मूवी रिलीजिंग इन 3 लँग्वेजेस. 3 लँग्वेजेसमध्ये रिलीज होत आहे, हिंदी, तमिळ आणि तेलुगू. आणि ह्या मूवीमध्ये स्टारकास्ट आहे नन अदर दॅन कंगना रनावत अँड अरविंद स्वामी. आणि मी तर ऑब्वियसली हा मूवी ट्रेलर पाहिला आहे, कारण ह्याला येऊन ऑलमोस्ट 2-3 डेज झाले आहेत. आणि सनीची ही फेवरेट ॲक्ट्रेस आहे, सो इट्स ऑब्वियस की तो बघणारच होत आहे. आणि म्हणूनच मी रचनाला रिक्वेस्ट केली की वाय नॉट, आपण एवढे मूवीज बघतो, एवढे मूवीज आपण बघितलेत, शोज, वाय नॉट वी गिव्ह अ रिॲक्शन, अ रिव्ह्यूज. अँड सो फायनली आय हॅव कन्व्हिन्स्ड हर, आणि म्हणून आम्ही प्रेझेंट करत आहोत. सो बेसिकली हे फर्स्ट टाइम असणार आहे माझ्यासाठी. सनी तर ऑफकोर्स मूवी रिॲक्शन्स, ट्रेलर रिॲक्शन्स बघत असतो, सो ही इज व्हेरी मच फॅमिलियर टू ऑल दिस. पण माझ्यासाठी कम्प्लिटली हे नवीन एक्सपिरियन्स आहे. सो लेट सी कसं वर्कआउट होत आहे हे. आणि जसं सनी बोला, त्याने ऑलरेडी तो ट्रेलर बघितला आहे आणि माझा ऍक्च्युअल तो रिॲक्शन असणार आहे. हा जो पण रिॲक्शन आहे रचनाचं रिॲक्शन, कारण मला या मूवीचं नाव सुद्धा नव्हतं माहिती. आणि कशाबद्दल आहे तेही तिला एक्झॅक्टली माहीत नाही, सो मी सांगतो. सो हा मूवी आहे रिगार्डिंग, हा बायोपिक आहे ॲक्च्युली, जी तामिळनाडूची चीफ मिनिस्टर होती लेट जयललिता मॅडम, जे आता नाही आहेत ऑफकोर्स. सो ह्यांचं बायोपिक आहे, त्यांची रिअल लाईफ जर्नी आणि रिअल लाईफ जर्नी ह्याचं त्यांचं पूर्ण तिचं जर्नीचं हे आहे, मूवी त्याच्याबद्दल आहे. सो इट्स गोना बी व्हेरी एक्साइटिंग. सो मी ट्रेलर पाहिला आहे. आय होप रचना. इथे मी तुम्हाला, आता खूप लोकांना हे सगळं नवीन असणार आहे ऑफकोर्स, खूप लोकांना माहिती नसेल की रिॲक्टिंग ऑन अ ट्रेलर और रिॲक्टिंग ऑन अ मूवी सीन हे एक्झॅक्टली काय असतं. कारण आपल्या मराठीमध्ये खूप कमी लोक आहेत जे असं रिॲक्शनवाला व्हिडिओज बनवतात. सो दिस इज ऑल अबाउट एक आपलं जे पण व्हिडिओ ट्रेलर जो येतो त्याच्यावरती फर्स्ट इम्प्रेशन आपला काय असतो, आपण फर्स्ट काय रिॲक्ट करतो ते इकडे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ऑफकोर्स प्रत्येकाचं पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळं असणार आहे, कारण जे मला आवडणार तर तिला नाही आवडणार, आवडू शकतं. सो दिस इज ऑल अबाउट आर रिॲक्शन. आम्हाला काय वाटलं तो ट्रेलर बघून. सो तुम्ही सुद्धा आम्हाला सांगू शकतात कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला काय वाटलं ट्रेलर बघून, आणि कुठल्या मूवीचं ट्रेलर रिॲक्शन आम्ही अजून केले पाहिजेत हेही आम्हाला तुम्ही सजेस्ट करू शकता. आणि नॉट नेसेसरी की नवीनच पाहिजे, इवन तुम्ही जुना मूवी मधलं कोणतंही एक सीन घेऊन सुद्धा आमच्याकडनं रिॲक्ट असं सुद्धा आपण ट्राय करू शकतो. सो लेट्स गो फॉर द ट्रेलर. जया, वो फिल्म वाली हमें बताएगी कि राजनीति कैसे की जाती है. ये मर्दों की दुनिया है और हम एक औरत को आगे करके खड़े हैं. उन्होंने जया को ही उनकी उत्तराधिकारी मानकर स्वीकार किया है. मास्टर रेडी, क्लैपिंग, स्टार्ट कैमरा. चली चली हाँ चली एक नई हवा हूँ मैं, कभी नहीं देखी जो वो नई दिशा हूँ मैं. ख्वाब के साथिया दिल तुझे. जब आप मुझे गले लगाते हैं तो किसके बारे में सोचते हैं? मैं तुम्हारा क्या लगता हूँ? कभी तुम्हें माँ की तरह गले लगाया, कभी तुमने गुरु की तरह सीख दी, और कभी तुम्हें दिल में बसाकर भगवान की तरह पूजा. ऐसा क्या जरूरी काम चल रहा था? एमजीआर मुझे बता रहे थे कि मेदू वड़ा में होल अंगूठे से ज्यादा अच्छा पड़ता है, उंगली नहीं करते. अम्मू, मैं चाहता हूँ कि तुम पॉलिटिक्स ज्वाइन कर लो. अगर तुम जनता को प्यार दोगी तो वो भी प्यार देंगे. ज्यादा पंख फैलाओगी ना तो मुंह के बल गिरोगी.
अभी तो सिर्फ पंख फैलाए हैं, उड़ान भरना भी बाकी है। Madam Prime Minister, if you give an ounce to Tamil Nadu, it will give you back a pound. I didn't know South Indians can speak such good English. I also didn't know North Indians can understand such good English. आज तूने जिस तरह भरी सभा में मेरा अपमान किया है, वैसा ही चीरहरण कौरवों ने द्रौपदी का किया था। वो सत्ता की लड़ाई भी वो जीती थी, और ये सत्ता की लड़ाई भी मैं जीतूंगी, क्योंकि महाभारत का दूसरा नाम है जया। आपकी जीत हर औरत की जीत होगी। ये लड़ाई लोगों के लिए है, अपने स्वाभिमान के लिए है। इस लड़ाई में हम गिर सकते हैं, जख्मी हो सकते हैं, मगर अब पीछे नहीं हट सकते। एक बात याद रखना, अगर मुझे माँ समझोगे तुम्हें मेरे दिल में जगह मिलेगी, और अगर मुझे सिर्फ एक औरत समझोगे तो तुम्हें सो कसं वाटलं रचना? म्हणजे मला ॲक्च्युली आवडलं आणि वेन कंगना इज देअर ऑफकोर्स तो मूवी माइंड ब्लोईंग असणार आहे. ती कोणत्याही रोलमध्ये स्वतःला Perfectly एकदम ती मोल्ड होऊन स्वतःला ती कॅरेक्टर सिरियसली म्हणजे असं वाटतंय की ती त्या कॅरेक्टरला पूर्ण एक तिने म्हणजे म्हणतात त्या ना असं, कॅरेक्टरला लिव्ह केलंय. Right, right. ती जगली आहे तो त्या कॅरेक्टर म्हणजे पूर्णपणे. सही खूप सुपर. मला तुला गुजबम्स झाली? मला ते जेव्हा तिला जेव्हा ती मारत होते ना, मला ऍक्च्युली वाईट वाटत होतं. मला डोळ्यात पाणी येणार होतं. म्हणजे यार त्यांच्या लाईफ मध्ये असं काय घडलेलं तुला माहित होतं? नाही, मला ह्याच्याबद्दल बिलकुल सुद्धा आयडिया नव्हती. इनफॅक्ट आपल्याला कोणालाच कोणालाच माहित idea नाहीये, कारण वी आर नाहीये. नॉट फॅमिलियर सो मच विथ द सदर्न पॉलिटिक्स, हा. साऊथ इंडियाची पॉलिटिक्स. बट आय नो इट्स रिअली व्हेरी शॉकिंग. पण खूप छान आहे. म्हणजे तिचं इवन तुम्ही मूवी आता जो ट्रेलर आहे त्यात तुम्ही बघू शकता तिचं ट्रान्सफॉर्मेशन. ती Yes, जेव्हा right हिरोईन from होती, the actress to- ऍक्ट्रेस होती, तेव्हा ती कशी दिसत होती. कारण बिंग अ ऍक्टर तिने सुद्धा स्वतःला खूप चेंज केलंय Yes, ह्यात. तिने आणि weight जे gain एंड करून weight राईट loss पण जे केलंय. एंड पर्यंत तिचं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं ते कम्प्लिटली It's अनबिलिव्हेबल mind-blowing. आहे. म्हणजे तिने खूप एफर्ट्स घेतलेत ह्या मूवीसाठी. अँड ऑफकोर्स मला पर्सनली असं वाटतंय की हे खूप छान जाणार आहे. हा Movie, movie खूप yes. मस्त आहे आणि मी तर बघणारच आहे. and it's coming next month, April 23rd. माहिती का? ओके. येस. सो येस, अजून काय बोलशील? अजून काय नाही, काय वर्ड्सच नाही आहेत. वेन इट कम्स टू कंगना काहीच वर्ड्स नसतात. मी पहिले नेहमी अशी हे करते की यार नाही बघायचंय मला ट्रेलर वगैरे. आय एम लाईक की But चल डायरेक्ट मूवी I was very बघूया. sure But रचनाचं कसं रिॲक्शन होतं. कारण दिस इज ऑल अबाउट रोमॅन्स, थ्रिलर, सगळं काही आहे ना, पॉलिटिक्स. म्हणजे एक पॅकेज आहे. कम्प्लीट पॅकेज आहे. राईट फ्रॉम हर जर्नी ॲज अ ॲक्ट्रेस टू टर्निंग आउट टू बी अ पॉलिटिशियन, आणि व्हॉट शी हॅज डन तिने काय केलं आहे. आणि मेन State इम्पॉर्टंट साठी. इज की हे रिअल लाईफ आहे. Yes, म्हणजे it's a त्यांची real रिअल life स्टोरी story आहे. दाखवत आहेत. तर लिटरली गुजबम्स आले बघताना. आणि Yes. of आणि course, होप सो 5th टाइम पण तिला नॅशनल अवॉर्ड मिळेल कन्नडातला. कारण 4th टाइम तिला मिळाला आहे फॉर मणिकर्णिका. आणि अजून कुठला मूवी होता त्याचा? बंगा. सो येस, खूप अमेझिंग ट्रेलर होतं. आय मीन इट्स गोइंग टू बी डेफिनेटली अ ब्लॉकबस्टर. पण आय डोंट नो किती आपल्या महाराष्ट्रामध्ये ही मूवी चालेल, कारण लॉकडाऊनचे
थोडेसे इफेक्ट असणार ऑफकोर्स. लॉकडाऊन इन द सेन्स की सिनेमा हॉल्सचं टायमिंग आणि हे ते सगळं काही चेंज केलं आहे. बट आय थिंक सो ते आयदर दे विल पोस्टपोन और ते नेटफ्लिक्सवर रिलीज करू शकतात ऑफिशियली. काहीही झालं तरी ऑफकोर्स ट्रेलर तुम्ही बघितलाच आहे. Yes. खूप अमेझिंग आहे आणि आपल्याला सगळ्यांना उत्सुकताच असणार आहे की एक्झॅक्टली स्टोरी काय कशी आहे. आहे आणि काय कशी त्यांची लाईफ होती. कारण माझी तर उत्सुकता खूप वाढली की कधी Yes. रिलीज होतोय, कधी तो 23 एप्रिल येतोय आणि कधी ती मूवी मी बघते. आणि मूवी इज परफेक्ट राईट फ्रॉम द म्युझिक. जे बॅकग्राऊंड स्कोर आहे ती आहे अमेझिंग. डायरेक्शन वाईज पण परफेक्ट आहे आणि येस स्टारकास्ट तर अमेझिंग आहे. आणि प्लस त्याला जे साऊथचं जे टच आहे त्याच्या आपल्या महाराष्ट्रीयन्सला खूप महाराष्ट्रीयन्स आहेत ज्यांना ते आवडतं. सो इट्स आम्हाला गोना बी पर्सनली दोघांना खूप आवडतं. आवडतं. सो इट्स गोना बी अन अमेझिंग मूवी. होप सो. लेट्स वेट फॉर मूवी टू गेट रिलीज. आणि कसं वाटलं आमचं फर्स्ट ट्रेलर रिॲक्शन हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आय नो आमच्यासाठी हे फर्स्ट टाईम आहे. सो प्लीज अंडरस्टँड अँड सपोर्ट अस. लव यू ऑल. कीप स्माइलिंग आणि येस बी हॅपी ऑलवेज अँड लिव्ह लव्ह अँड लव्ह. बाय बाय.